धुरंधर वृत्त न्यूज, प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत। डिझेल पेट्रोल टंचाईमुळे भोकरदनचा मिरची उत्पादक शेतकरी संकटात। हमीभाव द्या, नाहीतर शेतकरी पेटून उठेल, बोरशे गुरुजींचा शासनाला इशारा। भोकरदन, दिनांक मे 26। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका हा हिरव्या मिरचीच्या उत्पादनासाठी राज्यभर ओळखला जातो। मात्र सध्या डिझेल पेट्रोल टंचाईमुळे येथील मिरची उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावाखाली सापडला आहे। व्यापारी बांधावर येत नसल्याने हजारो क्विंटल हिरवी मिरची शेतातच होऊन राहण्याची भीती निर्माण झाली असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बोरशे गुरुजी यांनी केली आहे। 45 ते 48 अंश तापमानात जीव धोक्यात घालून शेतकरी मिरचीचे पीक उभे करतो। एका एकरासाठी जवळपास 1 लाख रुपयांपर्यंत खर्च होत असल्याचे त्यांनी सांगितले। रोपे, मल्चिंग, ठिबक, औषधे, मजुरी आणि वाहतूक यामुळे शेतकरी आधीच कर्जबाजारी झाला आहे। त्यात आता डिझेल पेट्रोल टंचाईमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली असून व्यापारी माल खरेदीसाठी पुढे येत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। खर्च करून बसलो, पण माल विकला गेला नाही तर हा पैसा कुठून परत करायचा, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत। हिरवी मिरची वेळेत विकली गेली नाही तर ती लाल होऊन वाया जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे। बोरशे गुरुजी यांनी शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत। हिरव्या मिरचीला किमान 50 रुपये किलो हमीभाव जाहीर करून नाफेड किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत थेट खरेदी सुरू करावी। भोकरदन आणि जाफराबाद येथे तातडीने खरेदी केंद्र सुरू करावीत। आखाती देश आणि युरोपमध्ये निर्यातीसाठी विशेष सबसिडी द्यावी। तसेच शेतमाल वाहतुकीसाठी सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय डिझेल टंचाई आणि अवकाळी परिस्थितीमुळे नुकसान झाल्यास मिरची उत्पादकांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर करावी। पीककर्जावरील व्याज माफ करावे आणि भोकरदन MIDC मध्ये मिरची प्रक्रिया उद्योगांना 100% अनुदान द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे। शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याला भिकारी करू नका। आज जर शासनाने उपाययोजना केल्या नाहीत तर आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभ्या शेतकऱ्यांचा आक्रोश मंत्रालयापर्यंत पोहोचेल, असा थेट इशारा बोरशे गुरुजी यांनी दिला आहे। तसेच भोकरदन तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने मध्यस्थी करून व्यापाऱ्यांना नियमित खरेदीसाठी प्रवृत्त करावे, अन्यथा संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरल्यास त्याची जबाबदारी शासनाची राहील, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे।